नमस्कार मित्रांनो, संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत मिळणाऱ्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या 3000 रुपयांच्या हप्त्याबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी. सध्या राज्यातील लाखो महिलांना या पैशाची खूप गरज आहे, कारण मकर संक्रांती, घर खर्च, मुलांचे शिक्षण, औषध उपचार आणि अनेक दैनंदिन गरजा याच पैशावर अवलंबून आहे. सरकारने यापूर्वी जाहीर केले होते की डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या दोन्ही महिन्याचे एक हप्ते एकत्रितपणे म्हणजेच 3000 रुपये महिला लाभार्थ्याच्या खात्यावर 14 जानेवारी पूर्वी जमा केले जातील. यासाठी निधी उपलब्ध असून वितरणाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील 1 कोटीहून अधिक महिला या पैशाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र मित्रांनो, आता या हप्ता वितरणावर मोठा वाद निर्माण झाला आहे, कारण राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत आणि त्यामुळे आदर्श आचारसंहिता लागू आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार निवडणुकीच्या अगदी आधी 3000 रुपये थेट महिलांच्या खात्यावर टाकणे म्हणजे मतदारावर प्रभाव टाकण्याचा प्रभाव आहे. त्यामुळे ही रक्कम निवडणूक संपल्यानंतर द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. 10 जानेवारी 2026 रोजी या संदर्भात निवडणूक आयोगाला अधिकृत पत्र सुद्धा देण्यात आले आहे. या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की लाडकी बहीण योजनेला विरोध नाही, मात्र निवडणूक काळात एवढी मोठी रक्कम वितरित करणे हे आचारसंहितेचा भंग ठरू शकतो. दुसरीकडे सरकारची बाजू वेगळी आहे. सरकारचे म्हणणे आहे की लाडकी बहीण योजना ही नियमित आणि चालू योजना आहे. दरमहा हप्ता देणे ही कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया आहे. त्यामुळे निवडणूक असली तरी हप्ता थांबवणे योग्य ठरणार नाही. जर हप्ता थांबवला तर पुढील महिन्यावर त्याचा आर्थिक ताण पडेल आणि महिलांचे नुकसान होईल. आता खरा प्रश्न आहे की निवडणूक आयोग कोणता निर्णय घेणार. जर आयोगाने आक्षेप मान्य केला तर 3000 रुपयांचा हप्ता उशिरा मिळू शकतो. पण जर सरकारची बाजू मान्य झाली तर हा पैसा मकर संक्रांतीपूर्वीच महिलांच्या खात्यावर जमा होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, पुढील काही दिवस अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. तुम्ही कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत अपडेटवर लक्ष ठेवा. अशाच महत्त्वाच्या योजना, शेतकरी योजना आणि सरकारी अपडेटसाठी संदीप कृषी सेवा केंद्र चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ नक्की पाठवा. आपण सर्वजण आशा करूया की हा 3000 रुपयाचा हप्ता महिलांच्या खात्यावर लवकरच जमा होईल. धन्यवाद. जय जवान जय किसान.